0 ते 80 वर्षाच्या याच्यामधलं हे केलं. ऍक्च्युअल मनुष्याचं पहिले लाईफ 100 वर्षाचं राहायचं. आमच्या आजी आजोबा त्यांनी मी पाहिलं त्यांना. तर म्हणजे वडला आईचे आजी. पण आता तेवढं लाईफ नाही, धकाधकीच्या जीवनामध्ये धावपळीच्या याच्यामध्ये 80 वर्षाचं काळ असतं. पण मनुष्याचा हा 4 स्टेप मधनं हे करत असतो. 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 60 आणि 60 ते 80. 0 ते 20चा जो असतो पिरियड आपला, तो त्याच्यामध्ये आपण आई वडिलांवर डिपेंड असतो. आपलं इन्कम नसतं, आपलं त्यावेळेस शिक्षण वगैरे चालतं, हे आपले ऍक्टिव्हिटी चालतात स्पोर्टच्या माध्यमातून. पण 40 ते 60 मध्ये मनुष्य त्याचं स्वतःचं लग्न वगैरे किंवा मुलं-बाळांचं शिक्षण वगैरे या गोष्टी चालतात. मग एक स्वतःचं काहीतरी कुठेतरी फ्लॅट घेतो किंवा रोज वगैरे सारखी किंवा बंगल्याच्या माध्यमातून जातो किंवा एक त्याचं कार वगैरे घेण्याचं स्वप्न. त्याच्यात 40 ते 60 मध्ये मनुष्य कमवत असतो. त्याचे जे हात असतात ते कायम 40 ते 60 मध्ये त्याच्या मुलांचं हायर एज्युकेशनला तो हे करतो, मुलांचं लग्न कार्य करतो. परत तो एक जॉब करत असेल तर त्याला प्रमोशन मिळतं त्या ठिकाणी ऑर्गनायझेशन मध्ये, किंवा तो बिझनेस करत असेल तर कुठेतरी त्याला एक स्टॅबिलिटी येते. परंतु तो 40 ते 60च्या याच्यामध्ये परत त्याचं एक ड्रीम्स असतं की नवीन काहीतरी फ्लॅट घेण्याचं उद्देश राहतो त्याचं, किंवा एखादी परत त्याची गाडी घेण्याचं स्वप्न राहतं. पण 40 ते 60 मध्ये तो त्याची सगळ्या जबाबदारी ही करत असताना त्याचे हात नेहमी देण्यासारखे होतात म्हणजे दुसऱ्याला. पण 60 नंतर त्याचं जे असतं बहुधा कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या याच्यामधून तो रिटायरमेंट होतो. पण त्या रिटायरमेंटसाठी त्याची काही तरतूद प्लॅनिंग नसते. मग ज्यावेळेस त्याच्या नातवंडांना काही जर त्याला देण्यासारखं काही जर गरज राहिली, पण त्याच्याजवळ फंड असला पाहिजे. मग 60 नंतर तो उतरतो वयात त्याला जर दुसऱ्याकडे जर हात मागणं त्याला एक हे वाटतील, कारण की नेहमी त्याचे हात दुसऱ्याला देण्यासारखे राहिलेले असतात. मग त्यावेळेस त्याच्याकडे फंड तशी पुरेशी त्याची नियोजन पाहिजे. पण बऱ्याचशा याच्यामध्ये हे झालेले 60 नंतर आपले हातपाय थकलेले असतात, आपण काही कमवून नसतो. मग त्या माध्यमातून एक बागवान पिक्चरचं याच्यातलं एक अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे की क्यों बोले बच्चों के लिए अपन बचपन से इतना करते बोले, लेकिन जब बड़े हो जाते तब उसको उसके माँ बाप उसके ऊपर बोझ बनता है. क्यों ऐसा किसी ने ये कहा नहीं, कहा उसको इतनी ये नहीं दिए बोले बच्चे लोगों को. तो 6-6 महिने वाटून घेतात आई वडिलांना. तर ते सरांनी सांगितलं की गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये जास्त वृद्धाश्रम मध्ये पाठवले जातात. मग त्यावेळेस त्यांना आपण जर अशा पद्धतीने जर प्लॅनिंग करून दिलं की 60 ते 80चा जो काळ करणार असतो त्याच्यात त्याचं जे कसरत करावं लागते त्याला पुढचं आयुष्य करण्यासाठी, ज्यावेळेस मुला नातवंड त्याला आपल्या जवळ असले पाहिजे, आपल्या पायाजवळ लोळले पाहिजे, तर त्यावेळेस म्हणतात की डोक्यावर जर चांदी आली असेल तर खिशात म्हणजे हे पैसे पाहिजे. तर त्यावेळेस त्याला नाहीतर घरातनं सुनबाई म्हणते, जर थोडी खासी जरी आली त्या बाबाला तर त्या म्हणतात की बाबांजवळ जाऊ नको. पण त्याच्याजवळ फायनान्शियल जर त्यांनी प्रोव्हिजन केली असेल रिटायरमेंटच्या माध्यमातून तर त्याचे नातवंड सुद्धा त्याच्याजवळ लोळतील. आणि बरेचसे आई वडिलांचे एक म्हातारे व्यक्तींचं स्वप्न असतं की माझ्याजवळ माझे नातवंड आले पाहिजे. मग त्याचे वाढदिवस काय नातवंडाचेच वाढदिवस नाही तर त्या आजोबांचे सुद्धा वाढदिवस केले जातील. मग त्या माध्यमातून माझ्या LICची जर तुम्ही पॉलिसी जर घेतली तर तुमचं मी रिटायरमेंट चांगल्या पद्धतीने करून देणार. आणि तुम्ही जो हा प्रवास करतात, जो खरतर प्रवास असतो तुमचा लॅडर नाही तर सीडीच्या माध्यमातून, तुम्ही LICच्या लिपच्या माध्यमातून तुम्ही एकदम कुठेतरी बाहेर देशात टूर वगैरे तुम्ही पती पत्नी सहित कुठेतरी फिरायला जाणार आणि तुम्ही तुमच्या मुलांचे सुद्धा वाढदिवस तुम्ही तुमच्या याच्यातनं करणार.